मुलांनी हसणं हा एकच गोष्ट आहे जी माणूस करू शकतो. कधी कधी आता ऐकले का काल मी एका गावाला हसताना बघितलं गाडा हसतो असं कधी बघितलंय का? स्माइलिंग करणं हा आपल्याला देवाने दिलेला एक सगळ्यात मोठा गिफ्ट आहे. देवाने दिलेलं गिफ्ट आपणच फक्त स्माइल करू शकतो. आपण कुठलाही लढू शकतो, सगळेजण लढू शकतात. पाच झालो खुशीचे असो दुःखाचे असो असं कोणी लढू शकतात. पण हसणं हा फक्त आपल्याला जमतो. आपण सेफ्टीच्या विषयी बोललो, तो खूप महत्वाचा विषय आहे. तुला माहिती आहे सगळ्यांना मराठी आहे तो मैं बोल रहा हूँ आपको समझ में आ रही है? मराठी समजता ना बोलतो मी. एक म्हण आहे विद्या विनयला शोभते. माहिती बरोबर माहिती विद्या विनयला शोभते. विद्या विनयला शोभते याचा अर्थ माहितीये काय? असं मी तुला विचारलं तसं मला एका स्टुडंटनी उत्तर दिलं, सर ते आमच्या बिल्डिंग नंबर 2 मध्ये विद्यार्थी आणि 4 नंबरमध्ये विद्यार्थी काय जातं हे खूप नॉलेजेबल दिसतं. विद्या विनय शोधणे म्हणजे विद्या आणि विनय हे दोघं दिसतात का समजलं तसं नाही. तुमच्या ज्या स्टडीज आहे तुम्हाला जे आपको जो स्कूल रहेगा या हम लोग जो आपको बता रहे हैं सेफ्टी से रिलेटेड आपके एजुकेशन क्यों हम लोग आपको यहाँ पे आके स्पेशली गाइड कर रहे हैं, इसका एक रीज़न है. क्योंकि जो पॉज फाउंडेशन जो हम लोग की संस्था है चाइल्ड एंड वुमेन सेफ्टी इंडिया, ठीक से ध्यान से सुनना, ये बहुत इम्पोर्टेंट है. चाइल्ड एंड वुमेन सेफ्टी इंडिया की संस्था ने ठाणे पुलिस के साथ ठाणे पोलिसांबरोबर एकत्रितपणे तुमच्या सेफ्टीसाठी काम करते. ठाण्याचे पोलीस कमिशनर श्री आशुतोष डोंगरे साहेबांनी स्पेशली आम्हाला तुमच्यासाठी तुमच्या सेफ्टीसाठी अपॉइंट केले, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काम करतोय. त्यामुळे मी जे सांगणार आहे त्या गोष्टी नीट डोकं आणि डोळे हे दोन्ही एकत्र ठेवायला आहे. डोळे इकडे डोकं इकडे मी काय बोलतोय काय लक्षात येणार नाही. क्लिअर एकदम क्लिअर रिलॅक्स होऊ नये तुमच्या सेफ्टीसाठी. स्टुडंट्स सेफ असायला पाहिजे म्हणजे नक्की काय असायला पाहिजे? आपण कम्युनिकेट करू ना जस्ट विचार मला सांगा काय असलं पाहिजे. सेफ्टी म्हणजे काय असली पाहिजे? क्या आपको पता है सेफ्टी है क्या? आप सेफ हो असेल काय बोलता? पहिला माझा प्रश्न, तुम्ही जर सेफ असाल तुमच्या सराउंडिंगमध्ये जे घडते तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सेफ आहात असा एकतरी स्टुडंट मला दाखवा. सांगा मी सेफ आहे 100%. काय तू सेफ? तू सेफ आहे? तू सेफ आहे का? नाही तुला कळतं का मी काय बोलतोय? तू सेफ आहेस का? तुझं लक्ष मी काय बोलतो हे असं काय असेल कसं राहणार सांगा. सुनो ऐका हे आम्ही तुमच्यासाठी सांगतोय. सेफ राहा म्हणजे मला कळते की सेफ नाही म्हणजे मी फायनान्शियली सेफ आहे नाही, मी फिजिकली स्ट्रॉंग आहे नाही, मी मानसिक म्हणजे मेंटली स्ट्रॉंग आहे. मग हे स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला काय केलं? आजचं हे सेशन त्याच्यासाठी. तुम्ही जर मेंटली सेफ आहात म्हणजे तुमची मानसिकता स्ट्रॉंग आहे, तुम्हाला माहिती की मला कुठल्या वेळेला मी काय केलं पाहिजे, मी कसं रिॲक्ट केलं पाहिजे, मैं कैसा बिहेव करना चाहिए, कौन से इंसिडेंट के वक्त मुझे कोई छू रहा है या मुझे कोई बैड नजरों से बुरी नजरों से देख रहा है तो मैं क्या मुझे क्या करना चाहिए, मला काय करायला पाहिजे, मला त्यावेळेला कसं सेफ राहायला पाहिजे आणि मानसिकता कशी असली पाहिजे हे तुम्हाला आम्ही पॉज फाउंडेशनमध्ये शिकवतो. दुसरं, तुम्ही फायनान्शियली किती स्ट्रॉंग आहात. आज तुमच्या घरी तुमच्या आईवडील अर्निंग करताय तेव्हा तुम्ही तुमचं एज्युकेशन कंप्लीट करताय. काही असेल छोट्या छोट्या हातभार म्हणून कुठेतरी कोणतरी काहीतरी कामाला किंवा एक शॉर्ट याच्यासाठी जात असेल पार्ट टाइम वगैरे पण करताय
करत असावं. करताय ना? व्हेरी गुड. का करते तू? तुला स्वतःच्या एज्युकेशनसाठी का फॅमिली सपोर्टसाठी? फॅमिली सपोर्टसाठी तुम्ही जर हेल्प करताय तर ती खूप चांगली गोष्ट आहे. पण जर ते सपोर्ट मिळाला, तुमचा फायनान्शियल सपोर्ट मिळाला किंवा तुमच्या फ्युचरमध्ये तुम्ही फायनान्शियल स्ट्रॉंग नाही झाला तर तुम्ही क्राईमकडे जा, चुकीच्या गोष्टींकडे. म्हणून तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग होणं पण फार गरजेचं आहे. पण तुमच्या पुढे तुमच्याकडे ताकदच नसेल अपोज करायची. गुन्हे घडताना जेव्हा मुली घाबरतात मी काय करू, मुलं पण घाबरतात मी तो छोटा हूं, मी लहान आहे, मी काहीच करू शकत नाही. तुमचं वय किती आहे का साधारण? तुम्ही लहान आहात. पण मी पण म्हणतो मी कधीच तुम्हाला लहान बोलणार नाही. महाराष्ट्र स्टुडंट आहे मॅच्युअर. आता मी स्पष्ट उदाहरण शिवाजी महाराजांचं देतो. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी मराठा एम्पायर उभं केलं होतं, जे पूर्ण वर्ल्डमध्ये जिंकलंय. त्या महाराजांचं वय किती होतं त्यावेळेला? म्हणजे तुम्ही लहान आहात. जर महाराज करू शकतात मग आपण काय करू शकतो? आपल्याकडे शिवाजी महाराज आता बनलंय का? शिवाजी महाराजांचा कोण काही नाही. म्हणून म्हणतात की आज आपण जर त्यांच्या विचारांवर जरी चाललो ना तरी आपण जिंकलो किंवा स्वतःला जिंकलो. त्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या पण फिजिकली पण स्ट्रॉंग व्हायला. फिजिकली स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला सगळं डिफेन्स करण्यासाठी, ताकद येण्यासाठी एक्सरसाइज, मेडिटेशन, फूडमध्ये तुम्ही अगदी डाएट फूड केलं मी अगदी मला एवढं कार्बोहायड्रेट्स एवढे प्रोटीन्स एवढं मिळालं असं काही करत नाही.